श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। मन्नाथः श्री जगन्नाथः मद्गुरुः श्री जगद्गुरुः मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1273व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज अश्विन शुद्ध षष्ठी शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोबर 2023। उपदेशामृत संग्रह भाग 4 या ग्रंथातील परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी यांच्या अमृतवाणीतील काही अमृतकण। श्री दत्तात्रय सत्संग मंडळ, सावेडी रोड, अहमदनगर, अनुक्रमांक 71। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी यांच्या प्रासादिक वाणीतील अमृतवाणीतील काही अमृतकण। प्रश्न आहे, भूमिपूजन हा काय प्रकार आहे? महाराजांनी खुलासा केला की कोणतीही इमारत बांधताना कोणावर तरी अधिकृतरित्या जबाबदारी टाकावीच लागते आणि भूमिपूजन म्हणजे हा खरा कार्यक्रम असतो। भूमिपूजनाच्या वेळी कॉन्ट्रॅक्टर किंवा इंजिनियर जो कोणी इमारत बांधणार असेल त्याला त्यावेळी बोलवून पेढे देऊन गंध लावून त्यांच्यावर जबाबदारी टाकावी हे महत्त्वाचे कार्य असते। ही परंपरा पुष्कळ लोकांना माहिती नाही। 3 आठवड्यापूर्वी एका भक्ताने त्याच्या घराचे भूमिपूजनासाठी मला बोलवलं। मी बरोबर वेळेवर पोचलो, परंतु अगोदरच निरोप देऊनही कॉन्ट्रॅक्टर आला नव्हता। त्या भक्ताने ब्राह्मणाकरवी माझ्या हस्ते भूमिपूजन करवून घेतले। त्या भक्ताला कोणताच अडथळा येणार नाही, कारण माझे आशीर्वाद सोबत आहेत। दुसऱ्या एका ब्राह्मण जातीच्या भक्ताने MIDC मध्ये त्याच्या मुलासाठी 8 दिवस अगोदर कारखाना उघडण्याचे ठरवले व भूमिपूजनही केले। कोणाही ब्राह्मणाला पूजा करण्यासाठी बोलवले नाही। स्वतःच ब्राह्मण असल्यामुळे व काही मंत्र पाठ असल्यामुळे स्वतःच भूमिपूजन केले व कुदळ मारली। फक्त घरगुती प्रकारचा कार्यक्रम केला। बायको व मुलालाच बोलवले। एकाही मित्राला, शेजाऱ्याला किंवा नातेवाईकाला देखील बोलावले नव्हते। अहो, माझ्या कानावर देखील अगोदर घातले नव्हते। माझे आशीर्वादही घेतले नाहीत। नंतर मी त्या भक्ताला म्हणालो की तू जाणे व तुझे नशीब जाणे। नंतर कोणत्याही संकटाच्या वेळी विनाकारण मला दोष देऊ नकोस। देव देते व कर्म नेते म्हणतात ते ह्याला। आजकाल ब्राह्मण जातीचे चांगले विचार तुटत चालले आहेत, म्हणून असे घडते। हा भक्त रोज दर्शनासाठी येणारा आहे। भूमिपूजन झाल्यानंतर 8 दिवसांनी मला इतरांच्याकडून कळाले, भूमिपूजनाच्या वेळी व इतर कोणत्याही कार्यक्रमासाठी आपण आपल्या घरी मित्रमंडळी, नातेवाईक, शेजारी पाजारी वगैरेंना बोलावलं पाहिजे। आपल्याला जो आनंद मिळणार आहे त्यात सहभागी करून घेतलं पाहिजे। 4 लोक आपल्या घरी येणे जाणे हे उत्कर्षाचे लक्षण आहे। कोण कोणत्या वेळी काय देऊन जाईल सांगता येत नाही। परमेश्वर ही काय चीज आहे हे तुम्हाला कळत नाही। जिथे चांगल्या गुणांचा वास असतो त्यालाच परमेश्वर रूप म्हणतात। केवळ मूर्ती म्हणजे परमेश्वर नाही। ती मूर्ती स्वतःहून तुम्हाला काही देत नाही, काहीतरी माध्यम आवश्यक असते। केवळ मूर्तीतच चैतन्य असते असे नाही। ज्या व्यक्तीमुळे त्या मूर्तीमध्ये चैतन्य निर्माण झाले ती व्यक्ती श्रेष्ठ असते, हे लक्षात घ्यायला पाहिजे। सूर्यग्रहण पाळण्यासाठी जसे काळी काच हे माध्यम आहे, तसा हा प्रकार आहे। योग्य वेळी योग्य निर्णय घेणे, समय सूचकता असणे हे बुद्धिवानाचे लक्षण आहे। मूर्ती तुमच्याशी काही बोलत नाही, परंतु असे श्रेष्ठ पुरुष तुमच्याशी बोलू शकतात, तुमचे प्रश्नही सोडवू शकतात, वेळेवर योग्य मार्गदर्शनही करू शकतात। तेव्हा भूमिपूजनाच्या वेळी संत किंवा श्रेष्ठ पुरुषाचे आशीर्वाद महत्त्वाचे असतात, हे लक्षात घ्यावे। पुढील प्रश्न आहे, जीवनामध्ये सत्पुरुष यांचे दर्शन व सहवासाचे महत्त्व काय? परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की सामान्य माणसांमध्ये कोणता ना कोणता प्रकट, अप्रकट, सुप्त अवस्थेमध्ये अहंकार असतोच। कोणत्याही डॉक्टरी औषधोपचाराने हा अहंकार कमी होत नाही। अहंकार कमी करण्यासाठी सत्पुरुषांचे पुन्हा पुन्हा दर्शन आवश्यक आहे।
लंकाधिपती रावण हा ब्राह्मण जातीचा होता. तो वेदशास्त्र संपन्न होता, ज्ञानी होता. शेवटपर्यंत त्याचा अहंकार कमी झालाच नाही, उलट वाढतच गेला. कारण शेवटपर्यंत त्याला कोणाही सत्पुरुषाचे दर्शन घडले नाही किंवा सहवास मिळाला नाही. रावणाला बायको, मुलं, दास दासी, सेवक वर्ग यांचेच दर्शन झाले व सहवास मिळाला. इतर कोणाही श्रेष्ठ पुरुषांचे दर्शन घडलेच नाही. अहंकार कमी करण्यासाठी, आपले दोष कमी करण्यासाठी एक चांगल्या सत्पुरुषांची संगत असावी लागते. हे सर्वांना लाभत नाही. जावयाच्या दृष्टिकोनातून त्याला सासरा मूर्ख भासतो. रावणाला अहंकारातून आवरण्यासाठी त्याची पट्टराणी मंदोदरीचा पिता मय दानवही आले होते, परंतु अहंकारी रावणाने त्यांचेही ऐकले नाही. रावणाने त्यांनाही मूर्ख मानून घालवून दिले. रावणाचा देहांत होईपर्यंत कोणीही सत्पुरुष त्याला भेटलेच नाही, म्हणून अहंकार कमी झाला नाही. जागा दाखविणारा कोणीही गुरु भेटला नाही. जर कोणाही सत्पुरुषांची भेट झाली असती तर त्याचा उद्धार शक्य होता, परंतु परमेश्वराला रावणाचा व दैत्य प्रवृत्तीचा नाशच करायचा होता, म्हणून नियतीने त्याला कोणाही सत्पुरुषांची भेट होऊ दिली नाही. या उलट भगवान रामचंद्रांची वनवासात असताना अनेक श्रेष्ठ ऋषी मुनी व श्रेष्ठ लोकांची भेट झाली. सहवास मिळाला, पवित्रपणा वाढत गेला. मनुष्य रूपात असताना संत पुरुषांचे दर्शन व सहवासाची आवश्यकता असते, हा आदर्श त्यांनी निर्माण केला. म्हणून जेव्हा जमेल तेव्हा सत्पुरुषांचे दर्शन घ्या, जमल्यास सहवास घ्या. त्यांच्या मुखातील उपदेशाची 2 शब्द श्रवण करा व काहीतरी आत्मसात करा. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनीनो, या पुढील प्रश्नाचा खुलासा आणि त्याचं पठण यासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.